सुरुवातीला थोडंसं बोल, अक्षराचा आदर घे, प्रयत्न कर. तुला असं हे नाही, ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ आणि संचालन, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गणित अर्थशास्त्र विभाग BA भाग 3 सत्र 5. अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2025 सेमिनार पेपर. सेमिनार विषय निसर्गवाद. विद्यार्थ्यांचे नाव कुमारी समृद्धी दयानंद गायकवाड. मार्गदर्शक शिक्षकांचे नाव ज्ञानराज चिखलीकर सर. निसर्गवाद अर्थ आणि उदयाची कारणे. निसर्गवादाचा उदय 18व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये झाला. फ्रान्समध्ये निसर्गवादाचा उदय होण्यापूर्वी व्यापारवाद विचारसरणीचा प्रभाव होता. फ्रान्सचा अर्थमंत्री कॉल्बर्ट यांनी व्यापारवादी धोरणांचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे फ्रान्समध्ये व्यापारवादी विचार रुजलेले होते. मात्र त्या काळात फ्रान्स हा कृषीप्रधान देश असल्याने फ्रान्समधील विचारवंत निसर्गावर श्रद्धा ठेवणारे होते. त्यांनी निसर्ग नियमांचा पुरस्कार केला होता. नैसर्गिक नियमांचे पालन योग्य प्रकारे केल्याने समाजाचे जास्तीत जास्त हित साध्य होते, असे या विचारवंतांचे मत होते. शेती हा एक उत्पादक व्यवसाय आहे. त्यामुळे राष्ट्रांची संपत्ती वाढविण्यासाठी परराष्ट्रीय व्यापार वाढविण्यापेक्षा शेतीच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे विचारसरणीचे फ्रान्समध्ये उदयाला आले. या विचारसरणीला निसर्गवादी विचार असे म्हटले जाते. निसर्गवादाच्या व्याख्या. विविध विचारवंतांनी निसर्गवादाच्या व्याख्या देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी काही प्रमुख व्याख्या देण्यात येतात. ड्युपॉन्ट नेमॉर्स. निसर्गवाद म्हणजे नैसर्गिक व्यवस्थाचे किंवा निसर्गनिर्मित पद्धतीचे शास्त्र होय. आणि पूर्व निसर्गवाद मध्ये फ्रान्स आणि व्यापारवादी विरुद्ध प्रकार पुकारलेले बंड होय. निसर्गवादी उदयाची कारणे खालीलप्रमाणे. फ्रान्समधील परिस्थिती. कॉल्बर्ट हा फ्रान्सचा पंतप्रधान असताना त्याने फ्रान्समध्ये व्यापारवादी विचारसरणीचा अवलंब केला होता. मात्र त्यांच्या व्यापारवादी धोरणामुळे फ्रान्सच्या शेतीला अतोनात नुकसान झाले. युद्ध खर्च आणि देशावर झालेले कर्ज फेडण्यासाठी शेतकरी वर्गावर प्रचंड कर लागले जात होते. शिवाय शेतकऱ्यांना जमीनदारांना खंड द्यावा लागत असे. त्यामुळे एकूणच फ्रान्सच्या शेतीचा दुर्व्यवस्था झालेली होती. त्यातूनच कॉल्बर्ट व्यापारवादी विचारसरणीवर प्रचंड टीका करण्यात आल्या. फ्रान्समध्ये जनता कॉल्बर्टच्या व्यापारवादी धोरणांच्या विरुद्ध होता. त्यातूनच निसर्गवादी विचार पुढे येण्यास पोषक वातावरण तयार होते. 2. जुलमी राजसत्ता. या काळात फ्रान्समध्ये जुलमी राजशाही अस्तित्वात होती. फ्रान्समध्ये 14व्या, 15व्या आणि 16व्या लुईसच्या कारागिरीत अनेक युद्धे झाली. तसेच त्यांचा राज्यकारभार अत्यंत उधळपट्टीचा होता. हे सर्व राजे म्हणजे राज्य असे समजत होते. त्यामुळे चैन व विलासामध्ये ते मग्न होते. त्यांची फ्रान्सचा खजिना रिकामा केला. असा जुलमी राजवटीच्या विरुद्ध ती जनतेत असंतोषाची लाट पसरली. त्यांचेच पर्यवसन जनतेत असंतोषाचा लाट पसरली. त्यांचेच पर्यवसन म्हणून निसर्गवाद या नव्याने विचारसरणीचा उदय झाला. 3. शेतीची दुर्व्यवस्था. व्यापारवादी विचारसरणीमुळे शेतीतील अत्यंत कनिष्ठ समजले जाते. शेती व्यवसायाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे तेथील शेतीचा विकास पूर्णतः थांबला. फ्रान्समधील एकूण शेतजमिनीपैकी 2/3 शेतजमिनी सरकार व धर्मगुरूंकडे होती. अशा जमिनीवर मात्र कसलाही कर आकारला जात नसे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर भरमसाठ कर आकारणी केली जात होती. त्यामुळे कॉल्बर्टने शेती व्यवसायाचा विनाश घडवून आणलेला आहे आणि त्यामुळे